उद्योगाची कुळकथामध्ये आज भारतीय उद्योजकतेला जगात नावलौकिक मिळवून देणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीबद्दल जाणून घेऊया. तुम्ही बरोबर ओळखलंय, आपण इन्फोसिस बद्दलच बोलतोय. 1970च्या दशकात भारतात अजूनही लायसन्स राज अस्तित्वात होतं आणि जगभरातील उद्योगांना भारताची दारं तशी बंदच होती. माहिती तंत्रज्ञान देशात रुजत होतं, पण जगाला भारताची ओळख अजूनही रस्त्यांवर साप फिरतात किंवा इथं भूतं आणि राक्षस असतात अशीच होती. हे जग भारतासाठी जवळ आणलं ते टेक उद्योगानं आणि त्यातही TCS इन्फोसिसनं अनेक मध्यमवर्गीय भारतीयांना उद्योजकतेची आणि स्वतःचं काहीतरी करण्याची साथ दिली. ही कहाणीच काही और आहे, बघूया. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती हे दोघं सॉफ्टवेअर इंजिनियर होते. सुधा मूर्तींचं मन शिक्षणात रमायचं आणि नारायण मूर्ती कल्पक विचारांचे होते. अहमदाबादमध्ये IIM आणि पुण्यात पटनी कम्प्युटर सिस्टम्समध्ये काम करताना त्यांना टेक उद्योगातील आव्हानं आणि त्याची ताकद समजली होती. तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात काही ना काही शिजत असायचं, नवीन कल्पना येत असायच्या. पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले नारायण मूर्ती मोठी उडी मारू शकत नव्हते. त्यांची पत्नी सुधा मूर्ती एकदा म्हणतात, मी आणि मूर्ती भेटायला लागलो तेव्हा मूर्तींकडे कधीच पैसे नसायचे. रोज नाश्त्याचे पैसेही ते माझ्याकडून उधार घ्यायचे आणि मी सुद्धा सगळा हिशोब एका वहीत लिहून ठेवायचे. मूर्ती दरवेळी पैसे नंतर देईन असं सांगत राहायचे, पण तेव्हापासूनच त्यांच्याकडे नवनवीन कल्पना मात्र असायच्या आणि त्यावर चर्चा करण्यात आमचा वेळ छान जायचा. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा माझी मूर्ती यांच्याकडे 4,000 रुपयांची उधारी होती. लग्नाच्या दिवशी मी हिशोबाची चिठ्ठी फाडून टाकली. थोडक्यात काय तर मूर्तींचा खिसा रिकामा होता आणि तेही अगदी टिपिकल मध्यमवर्गीय होते. कारण 1981 मध्ये जेव्हा इन्फोसिस स्थापन करायची ठरली तेव्हाही आपल्या हिश्श्याचे 10,000 रुपये त्यांनी पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडूनच उधार घेतले होते. मूर्ती यांच्याबरोबरचे इतर 6ही मित्र अशाच पार्श्वभूमीचे होते, पण ते सगळे समविचारी होते आणि शेवटपर्यंत एकत्र राहिले. 1981च्या जानेवारीत नारायण मूर्तींच्या पुण्यातील घरात त्यांच्यासह 7 मित्रांची एक बैठक भरली. मूर्ती आपल्या मित्रांना आपल्या डोक्यातील आणखी एक कल्पना समजावून सांगत होते. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी कोडिंग करून द्यायचं आणि थोडक्यात IT सेवा पुरवायची ही कल्पना सगळ्यांनाच आवडली. 6 महिने त्यानंतर खलबतं सुरूच राहिली आणि अखेर 2 जुलै 1981ला मुंबईतील माटुंगा इथल्या पत्त्यावर इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंदणी झाली. कोण होते नारायण मूर्ती यांचे 6 मित्र? नंदन नीलकेणी, NS राघवन, S गोपालकृष्णन, SD शिबुलाल, K दिनेश आणि अशोक अरोरा. माटुंग्याचं हे कार्यालय म्हणजेच NS राघवन यांचं घर. पण कंपनीचं काम सुरू झालं ते नारायण मूर्ती यांच्या पुण्यातील घराच्या मागे असलेल्या गॅरेजमध्ये. मूर्ती दाम्पत्यानं तेव्हा कर्ज काढून हे घर उभं केलं होतं. गॅरेजमध्ये हे 6 मित्र काम करत बसलेले असायचे आणि नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी घर चालवण्यासाठी त्या काळात वालचंद इंडस्ट्रीजमध्ये नोकरी पत्करली होती. कारण धंद्यासाठी संघर्ष खूप मोठा होता. भारतात विजेचा तुटवडा होता. इंटरनेट सेवा जेमतेम सुरू होती आणि ऑनलाईन फाईल साठवण्याची सोयच नव्हती. TCS ही पहिली IT कंपनी अस्तित्वात होती, पण त्यामागे टाटा ग्रुप उभा होता. इथे हे 6 मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय मित्र होते आणि अमेरिकेतून काम मिळालं तर त्यांच्याशी संपर्क व्हायलाच वेळ लागायचा. अशा वेळी 1983 मध्ये कंपनीला पहिला मोठा ग्राहक मिळाला. अमेरिकेतील डेटा बेसिक कॉर्पोरेशननं इन्फोसिस बरोबर काम करायची तयारी दाखवली. आता इन्फोसिसला जागा हवी होती आणि तिची सोय व्हावी म्हणून नारायण मूर्ती आणि नंदन नीलकेणी यांनी कंपनी बंगळुरूला हलवायचं ठरवलं. 6ही संस्थापकांनी एक निर्णय तेव्हा घेतला होता. कंपनीत आपल्या घरच्यांना म्हणजेच तेव्हा पत्नींना आणायचं नाही. मूर्ती दाम्पत्य आधी बंगळुरूला गेलं आणि 1 वर्षांनी नीलकेणी दाम्पत्य गेलं. नंदन आणि रोहिणी नीलकेणी मूर्ती यांच्याच घरी राहायचे. कंपनीला गरज होती, यामुळे सुधा मूर्ती कंपनीचे काही कोड लिहायला बसायच्या किंवा कंपनीला मदत करायच्या आणि रोहिणी नीलकेणी सुधा यांचा मुलगा रोहनला सांभाळायचा. ते दिवसच तसे होते. एक वीट जोडायची होती. पण टेक सेवा उद्योगाची भरभराट मात्र होत होती.
आणि इन्फोसिसला एका क्लायंटमधून दुसरा क्लायंट लगेच मिळत गेला. त्यांचं कामच चोख होतं. 1983 मध्ये कंपनीकडे मिनी कम्प्युटर आला आणि पुढच्याच वर्षी कंपनी मेन फ्रेम्सवर काम करायला लागली. यात गुंतवणूक होती, पण त्याचा परतावाही मिळत होता. कंपनीला अमेरिकन क्लायंट्स हवे होते आणि त्यासाठी KSA इन्फोसिस या अमेरिकन कंपनीशी त्यांनी सहकार्य करार केला. पुढची 5 वर्ष चांगली गेली, पण अचानक काही कारणांमुळे दोघांचं बिनसलं आणि 1989 मध्ये हा करारही मोडला. नुकसान इन्फोसिसचं होतं. 6ही संस्थापक अक्षरशः शून्यावर आले. नारायण मूर्ती त्या दिवसांबद्दल म्हणतात, माझे मित्र एव्हाना स्वतःचं घर, स्वतःची कार चालवत होते आणि मी रस्त्यावर आलो होतो. एक भागीदार अशोक अरोरा याच काळात मित्रांना सोडून गेले, पण बाकीचे ठाम राहिले. अमेरिका ही मुख्य बाजारपेठ आहे हे ओळखून त्यांनी तिथे मार्केटिंग एजंट नेमला आणि काम पुन्हा सुरू केलं. 1990च्या दशकापासून भारतात आणि अमेरिकेतही इन्फोसिसचा बोलबाला सुरू झाला. मागच्या 45 वर्षात कंपनीनं अमेरिकेतील नासडॅक शेअर बाजारापर्यंत झेप घेतली आहे. जगभरात कंपनीची 40 कार्यालयं उभी आहेत आणि कंपनीचा महसूल 1,70,000 कोटींवर पोहोचलाय. या घडीला 3 लाखांच्या वर लोकांना कंपनीनं रोजगार दिलाय. काळाची पावलं ओळखून त्याच्या 2 पावलं पुढे राहण्याची हुशारी, आवडणाऱ्या गोष्टींसाठी समर्पणाची तयारी, यातून इन्फोसिसचा हा डोलारा उभा राहिलाय. मध्यमवर्गीय मानसिकतेच्या तरुणांनी वयाच्या 30 नंतर सुरू केलेली ही कंपनी आज कुठे आहे तुम्हीच बघा. आणि यासाठी हे एक वेगळं उदाहरण आहे. इन्फोसिसची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणखी कोणत्या ब्रँडविषयी जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हिंदुस्तान पोस्टचा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.